नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा आपल्याकडे टाइप आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशन मेथड। ही सुद्धा मेथड खूप सोपी आहे। या मेथडचा आपल्याकडे फॉर्म्युला बघा, p ऑफ x इज इक्वल टू r इज इक्वल टू a रेज टू मायनस m इंटू m रेज टू r अपॉन r फॅक्टोरियल। बघा त्यातलं एक पहिलं आपल्याकडे एक सम आहे, इफ p ऑफ x इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 3 p ऑफ x इज इक्वल टू 3 फाइंड द m and p of x is equal to 5। बघा असं इम्पॉर्टंट आपल्याकडे एक सम आहे, गिवन आपण लिहून घेऊ। p of x is equal to 4 is equal to 3 p of x is equal to 3। बघा आपण वरती एक फॉर्म्युला मेन्शन केला आहे, p of x is equal to r is equal to a raised to minus m into m raised to r upon r फॅक्टोरियल। या फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यू आता पुट अप करू। बघा p of x is equal to 4 आहे, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे। आता r किती दिलेला आहे आपल्याला 4 आहे, लक्षात घ्या p of x is equal to 4। चला फॉर्म्युला लिहा, a raised to minus m into m raised to r आहे, r ची व्हॅल्यू आपल्याकडे किती इथे 4 डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल। बघा इथे आपण काहीच केलेलं नाहीये, फक्त फॉर्म्युला मध्ये इथे आपण व्हॅल्यू पुट अप केले। इथे बघा 3 ऍज इट इज p of x is equal to 3, याचा अर्थ r ची व्हॅल्यू जिथे फॉर्म्युल्यामध्ये r आहे तिथे काय पुट अप करा 3। बघा e रेज टू मायनस m इंटू m रेज टू r ची व्हॅल्यू 3 डिवाइड बाय परत r ची व्हॅल्यू 3 फॅक्टोरियल। आलं लक्षात? चला इक्वेटिंग करा, e रेज टू मायनस m विल गेट कॅन्सल। पुढे बघा इथे m रेज टू 4 आहे आणि इकडे m क्यूब आहे, m रेज टू 4 आणि यातले m क्यूब काय झाले कॅन्सल, म्हणजे इथले 3 आणि त्यातले 3 कट झाले, त्याच्यामुळे इथे काय उरला फक्त एकच m उरतोय, म्हणजे m अपॉन 4 फॅक्टोरियल। बघा 4 फॅक्टोरियल कॅन्सल काढून घ्या, शिफ्ट आणि फॅक्टोरियल, लक्षात घ्या 4 फॅक्टोरियल किती आला आपल्याकडे 24, म्हणजे m अपॉन 24 इज इक्वल टू 3 इंटू इथे बघा इथे सर्वच कट आहे 1 अपॉन डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल। बघा 3 फॅक्टोरियल आपल्याकडे किती आहे 6, लक्षात घ्या 3 1 जार 3 3 2 जार 6, म्हणजे m अपॉन 24 इज इक्वल टू 1 बाय 2। चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 इंटू m 2m इज इक्वल टू 24 1 जार 24। बघा पुढे m इज इक्वल टू 24 डिवाइड बाय मल्टिपलचा 2 आहे, डिवाइडला पाठवला m इज इक्वल टू किती आहे 2 आहे। चला एक गोष्ट तुम्ही फाइंड आउट केली, तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं फाइंड द m। बघा m आपला फाइंड आउट झालेला आहे आणि त्यानंतर जी प्रोबॅबिलिटी काढायची तर तुम्हाला दिला आहे p ऑफ x इज इक्वल टू 5। याचा अर्थ r ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 आता आलेली आहे आणि m पण तुमच्याकडे किती आहे 12। तर बघा फॉर्म्युला डायरेक्ट व्हॅल्यू पुट अप करा, p ऑफ x इज इक्वल टू r ची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू e रेज टू मायनस m। बघा m तुम्ही फाइंड आउट केला आहे 12 इंटू m ची व्हॅल्यू 12 रेज टू r ची व्हॅल्यू बघा 5 डिवाइड बाय r फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल। बघा आपण काहीच करत नाहीये, फक्त फॉर्म्युल्यामध्ये ज्या काही व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे त्या व्हॅल्यू फक्त आपण इथं पुट अप करतोय। बघा e रेज टू मायनस 12 इंटू 12 रेज टू 5 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल। बघा जो आपल्याकडे निघाला आहे ते p ऑफ x इज इक्वल टू 5 इज इक्वल टू 0.0127। बघा अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोबॅबिलिटी पॉइसन डिस्ट्रीब्युशन मेथडने फाइंड आउट केली। नेक्स्ट एग्जांपल, फिट अ पॉइसन डिस्ट्रीब्युशन टू सेट ऑफ ऑब्झर्वेशन। बघा आपल्याला एक टेबल दिला आहे, त्याच्यामध्ये xi च्या व्हॅल्यू आहे आणि fi च्या व्हॅल्यू आहे। तर बघा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नाहीये, r नाहीये, काहीच नाही, m सुद्धा नाहीये। तर आपण इथे एक मीन फाइंड आउट करू शकतो, म्हणजेच m आपण फाइंड आउट करू शकतो। लक्षात ठेवा m इज इक्वल टू काय करायचंय समेशन ऑफ, लक्षात ठेवा समेशन ऑफ fi xi डिवाइड बाय समेशन ऑफ fy असा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे। बघा समेशन ऑफ fi इंटू xi म्हणजे यांचं ऍडिशन, आलं लक्षात, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करत चालायचं। बघा म्हणजे 0 इंटू 122 प्लस 1 इंटू 60 प्लस पुढे बघा 2 इंटू 15
प्लस 3 into 2 plus 4 into 1 and divide by summation of fy म्हणजे सगळे fy जो आहे आपल्याला किती दो 122 plus 60 plus 15 plus 2 plus 1 बघा 0 into 122 0 61 जार 60 15 into 2 30 3 2 जार 6 plus 4 1 जार 4 divided by 122 plus 60 plus 15 plus 2 plus 1 बघा अशा पद्धतीने आपण इथे मीन काढून घेऊ म्हणजे 60 plus 30 plus 6 plus 4 बघा हा येतो आपल्याकडे 100 बघा डिनोमिनेटर बघा 122 plus 60 plus 15 plus 2 plus 1 इथे आपल्याकडे 200 बघा म्हणजे m जो आपल्याकडे आला आहे तो किती आहे 100 upon 200 0 will get cancel m ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/2 म्हणजे किती 0.5 आलं लक्षात त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे लक्षात ठेवा r तुम्हाला इव्हेंट काही दिलेलीच नाहीये तर r तुमचा ऍडिटर असणार आहे फक्त फॉर्म्युला मध्ये m ची व्हॅल्यू काय करा पुट अप करा बघा p of x is equal to r is equal to e raised to minus m ची व्हॅल्यू बघा 0.5 ती पुट अप करा into m 0.5 raised to r upon r फॅक्टोरियल बघा एकदम सोपं असं एक एक्झाम्पल होतं आणि असे जे छोटे छोटे एक्झाम्पल आहे व्यवस्थित करून ठेवा पॉइसन डिस्ट्रीब्युशन मधलं हे थोडंसं इम्पॉर्टंट असं एक सम आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इफ 2% of electric bulb manufactured by a company are defective बघा 2% आपल्याकडे इलेक्ट्रिक बल्ब आहे तर डिफेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी p आहे तुमच्याकडे 2% बघा 2% म्हणजे किती 2 upon 100 म्हणजे किती येते 0.02 आणि लक्षात पुढे बघा फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 bulbs बघा नंबर ऑफ बल्ब्स किती आहे 100 आणि तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची एक्झॅक्टली 3 बल्बची सेकंड केस आहे आपल्याकडे ऍट द मोस्ट बघा 2 bulbs will be defective at most 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 आता लक्षात घ्या पहिली केस साठी आपल्याला काय करावं लागणार आहे n आहे p आहे पण फॉर्म्युला मध्ये जर ऑब्झर्व केलं n आणि p व्हॅल्यू आपल्याला कुठेच दिसत नाहीये त्याच्यामुळे आपण एक मीन तयार करा बघा मीनचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे n into p बघा n ची व्हॅल्यू 100 आणि p ची व्हॅल्यू 0.02 तर मीन आपल्याकडे निघालाय 2 आलं लक्षात m आपल्याकडे तयार झालाय आता पुढे बघा पहिल्या केस मध्ये बघा आपण 3 बल्ब्स म्हणजे याचा अर्थ r जो तुम्हाला दिलाय r is equal to 3 बघा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला घ्या पहिली केस बघा p of x is equal to r ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 3 is equal to e raised to बघा m तुम्ही इथे काढलाय 2 म्हणजे -2 into m ची व्हॅल्यू 2 raised to बघा r 3 divided by 3 फॅक्टोरियल बघा याचा आन्सर e raised to -2 into 2 चा क्यूब म्हणजे किती 8 डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल बघा याचा आन्सर आपल्याकडे 0.1804 बघा पहिली केस तुम्ही इथे सॉल्व केलेली सेकंड केस मध्ये बघा ऍड द मोस्ट 2 बल्ब जास्तीत जास्त 2 बल्ब आहे लक्षात घ्या याचा अर्थ तुमच्याकडे r ची जी व्हॅल्यू निघणार आहे r is equal to 0 1 2 जास्तीत जास्त 2 लक्षात ठेवा आता r च्या व्हॅल्यू मध्ये r पुट अप करून 0 1 2 प्रत्येकाचा आपण आता एक वेगवेगळा सॉल्व करून घेऊ बघा r is equal to 0 ठेवून एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे p of x is equal to 0 is equal to e raised to minus m म्हणजे m तोच असणार आहे into m raised to r ची व्हॅल्यू 0 डिवाइड बाय r फॅक्टोरियल म्हणजे किती 0 फॅक्टोरियल बघा e raised to minus 2 into 2 raised to 0
डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल. बघा याचं जे आन्सर आपल्याकडे आहे ते आहे 0.1353. त्यानंतर बघा दुसरी, आता आपल्याला r ची व्हॅल्यू घ्यायची आहे 1. बाकी सगळं ऍज इट इज व्हॅल्यू असणार आहे. जिथे जिथे r तिथे आपण 1 पुट अप करणार आहे. म्हणजे e raised to -2 into 2 raised to 1 डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल. बघा e raised to -2 into 2 डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल. बघा याचं जे आन्सर आहे आपल्याकडे 0.2707. त्यानंतर बघा पुढची प्रॉपर्टी x इज इक्वल टू 2. बघा इथे तोच प्रकार करायचा, फक्त r चेंज होणार आहे. बाकी सगळे ऍज इट इज आहे. e raised to -2 into 2 raised to 2 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. बघा e raised to -2 into 2 square 4 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. बघा याचं जे आन्सर आहे ते आहे 0.2707. मग त्यानंतर काय करायचं आपल्याला, ऍट मोस्ट 2 बल्ब्स विल आर डिफेक्टिव्ह. म्हणजे 3 आन्सर आपण जे काढलेले बघा, हे 3 आन्सर 0.1353, 0.2707, 0.2707 तिघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. म्हणजे बघा p of x is equal to 0 plus p of x is equal to 1 plus p of x is equal to 2. आलं लक्षात? व्हॅल्यू पुट अप करा. p of x is equal to 0 ची व्हॅल्यू 0.1353 plus p of x is equal to 1 ची व्हॅल्यू 0.2707 plus p of x is equal to 2 ची व्हॅल्यू 0.2707. बघा तिघांची ऍडिशन करा. 0.1353 plus 0.2707 plus 0.2707. बघा तिघांची जी ऍडिशन जी आहे 0.6767. बघा अशा पद्धतीने तुम्ही ऍट मोस्ट 2 बल्ब्स विल आर डिफेक्टिव्ह त्याची तुम्ही इथे प्रॉपर्टी फाइंड आउट केली. आणि हे जे सम जे आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं एक सम आहे. नेक्स्ट सम बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं एक सम आहे, व्यवस्थित करून ठेवा. द नंबर ऑफ रोड ऍक्सिडेंट मेड विथ बाय टॅक्सी ड्रायव्हर फॉलो द पॉइसन डिस्ट्रीब्युशन. बघा इथे काय नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर आहे त्यांच्याकडनं काही ऍक्सिडेंट झालेले, तो ऍक्सिडेंट आपल्याला पॉइसन डिस्ट्रीब्युशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे. लक्षात घ्या विथ द मीन. बघा तुम्हाला मीन दिलाय गिवन. बघा इथे मीन किती, तो 2 आउट ऑफ 5000 टॅक्सीज. बघा नंबर ऑफ टॅक्सीज कॅपिटल एन दिलाय 5000. त्यानंतर बघा इन द सिटी, त्या सिटी मध्ये 5000 काय आहे टॅक्सीज आहे. फाइंड द नंबर ऑफ ड्रायव्हर्स. तर बघा पहिली जी प्रॉपर्टी मला पहिली जी केस दिली तिचा गिवन बघा, हु डज नॉट मीट विथ अन ऍक्सिडेंट. एकही ऍक्सिडेंट केलेला नाही. बघा म्हणजे r इज इक्वल टू 0. दुसऱ्या केस मध्ये बघा काय आहे, हु मेड विथ अन ऍक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम. 3 पेक्षा जास्त ऍक्सिडेंट झालेले अशा केसेस आपल्याला इथे काढायचे आहेत. तर अशा वेळेस काय करायचं, मोर दॅन 3 टाइम आहे 3 पेक्षा जास्त. म्हणजे असं बघायला गेलं तर आपल्याकडे 5000 टॅक्सीज आहे, तर आपला खूप वेळ जाईल, होणारच नाही सॉल्व्ह पहिली गोष्ट. तर अशा वेळेस आपण कसं करायचं, 1 मायनस लक्षात घ्या p ऑफ x इज इक्वल टू 0 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 3. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणे. म्हणजे इथे बघा तुम्हाला p of x is equal to 0, p of x is equal to 1, p of x is equal to 2, p of x is equal to 3. प्रत्येकाची इथे प्रॉपर्टी काढून घ्यायची, तिची ऍडिशन करायची आणि फायनल आन्सर जो आहे ते 1 मायनस करायचं. त्यावेळेस जाऊन आपलं मोर दॅन 3 टाइम ही एक केस आपली इथे काय होईल फाइंड आउट होईल. आता लक्षात घ्या पहिली केस आपण इथे सॉल्व्ह करून घेऊ. लक्षात घ्या हु डज नॉट मीट विथ अन ऍक्सिडेंट. एकही ऍक्सिडेंट झालेला नाही अशा केसचं बघा तुमच्याकडे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला बघा इथं p इज इक्वल टू x इज इक्वल टू r तुम्हाला दिलाय. म्हणजे r किती आपल्याकडे पहिल्या केस मध्ये 0 इज इक्वल टू e रेज टू मायनस m. बघा मीन तुम्हाला दिलाय -2 इंटू 2 रेज टू r किती आहे 0
डिवाइड बाय आर फॅक्टोरियल म्हणजे किती 0 फॅक्टोरियल. बघा अशा पद्धतीने आता यांची प्रोबॅबिलिटी काढून घ्या. e raised to minus 2 शिफ्ट e raised to minus 2 into 2 raised to 0 divided by 0 फॅक्टोरियल. बघा पहिली जी केस आपल्याकडे आहे तिचा निघाला 0.1353. बघा पहिली केस इथं आपण सॉल्व्ह केलेली, एकही ऍक्सिडेंट झालेला नाही. पण त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ ड्रायव्हर्स तुम्हाला दिले, नंबर ऑफ टॅक्सीज तुमच्याकडे ते काढून घ्या. म्हणून आलेल्या आन्सरला काय करा इंटू 5000 इंटू 0.1353. बघा आलेल्या आन्सरला इंटू 5000 म्हणजे आपल्याकडे ती 676.66 अशा काय टॅक्सेस निघाले. तर अप्रॉक्सिमेटली मध्येच बघायला गेलं तर 0677 करून टाकूया. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने बघा पहिली नंबर ऑफ ड्रायव्हर्स आपण काढून घेतले. म्हणजे असे काही ड्रायव्हर्स का त्यांनी एकही ऍक्सिडेंट केलेला नाही. 677 म्हणजे 677 ड्रायव्हरने ऍक्सिडेंट केलेले नाही, अशा आपण नंबर ऑफ ड्रायव्हर्स इथे काढून घेतलेले. त्यानंतर दुसरी केस बघा. दुसऱ्या केस मध्ये बघा काय तुम्हाला मोर दॅन 3 टाइम्स सांगितल्यानुसार मग अशी बोललो होतो बघा p ऑफ x0 x1 2 3 हे सगळे काढून घ्यायचे. त्यापैकी बघा f ऑफ x0 आपल्याकडे त्याची व्हॅल्यू निघालेलीच आहे किती 0.1353. त्याच्यामुळे मी त्याची प्रोडक्ट डायरेक्टली लिहितो p ऑफ x इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0.1353. पुढे बघा पुढची जी प्रोबॅबिलिटी आपल्याकडे आहे p ऑफ x इज इक्वल टू 1. बघा p ऑफ x इज इक्वल टू 1 इज इक्वल टू बघा e रेज टू मायनस 1 e रेज टू बघा m तुम्हाला त्यांनी मीन दिलेला आहे. मीन किती आपल्याकडे -2 इनटू m रेज टू म्हणजे 2 रेज टू r r ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय r फॅक्टोरियल म्हणजेच 1 फॅक्टोरियल. बघा शिफ्ट e रेज टू -2 into 2 raised to 1 divided by 1 factorial. बघा याचा आन्सर आपल्याकडे आहे 0.2707. आलं लक्षात. दुसरी प्रोबॅबिलिटी बघा p ऑफ x इज इक्वल टू 2 परत e raised to -2 into 2 raised to 2 divided by 2 फॅक्टोरियल. बघा इथे आपण काहीच करत नाही, फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करतोय. बघा शिफ्ट e raised to -2 into 2 चा स्क्वेअर 4 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. मग याचं जे आन्सर आहे 0.2707. त्यानंतर बघा तिसरी केस p ऑफ x इज इक्वल टू 3. पुन्हा परत फॉर्म्युला e रेज टू -m म्हणजे तोच -2 into m रेज टू r डिवाइड बाय r फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल. बघा लक्ष द्या शिफ्ट e रेज टू -2 into m म्हणजे 2 आहे आपल्याकडे बघा 2 चा क्यूब into 2 क्यूब 8 डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. लक्षात घ्या e रेज टू -2 into 8 डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. याचं जे आन्सर आहे 0.1804. आलं लक्षात. चला तिघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. p of x is equal to 0 plus p of x is equal to 1 plus p of x is equal to 2 plus p of x is equal to 3. करा ऍडिशन. पहिले बघा p of x is equal to 0 0.1353 plus p of x is equal to 1 0.2707 plus 0.2707 plus 0.1804. चला चार व्हॅल्यूंच्या ऍडिशन करा. 0.1353 plus 0.2707 plus 0.2707 plus 0.1804. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे यांची प्रॉपर्टी आहे 0.8571. पण तुम्हाला नंबर ऑफ ड्रायव्हर्स काढायचे म्हणून 5000 इंटू आलेला आन्सर 0.8571. बघा आलेल्या आन्सरला काय लावा 5000. बघा तुमच्याकडे नंबर ऑफ ड्रायव्हर्स निघाले 4285.5 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4286 करून टाका. हे तुमचे नंबर ऑफ ड्रायव्हर्स निघाले. कोणते
who met with an accident more than 3 times, 3 पेक्षा जास्त वेळ ऍक्सिडेंट करणाऱ्या ड्रायव्हरची संख्या आपल्याकडे इथे नियरली 4286. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल व्यवस्थित करून ठेवा, 4 मार्कासाठी हे एक्झाम्पल येऊ शकतं.